माध्यमातून शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यांनी आणि शिक्षणामधून त्यांना असं जाणवलं की या ठिकाणी एक महान योद्धा होऊन गेलेला आहे आणि त्या योद्ध्याचं आपल्याला पुनरुज्जीवन करायचंय. त्यामुळं महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि ज्यावेळेस समाधी शोधून काढली त्यावेळेस या ठिकाणी जे काही तथाकथित त्यांना तुमचं आमचं राज्य नकोय, त्यांना तुम्ही आम्ही पुढे जायला नकोय, अशा लोकांनी त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती अन्याय केला. महात्मा फुलेंना जीवन मारण्याचा प्रयत्न केला. का? कारण की त्यांनी बहुजनांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला म्हणून, आणि बहुजनांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना लग्नामध्ये त्यांचा अपमान केला. परंतु त्यांना माहिती होतं या सगळ्या गोष्टीचा जर समजा कोणता पर्याय असेल, याच्यामधून पुढे जायचं असेल तर एकमेव म्हणजे तुमचं शिक्षण. जर समजा तुमच्याकडे शिक्षण असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, अन्यथा पुढे जाऊ शकत नाही. आणि त्याचमुळं त्यांनी महिलांची आवश्यकता त्यावेळेस खूप बिकट होती, त्याचमुळे त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. आणि हळूहळू बघा विचारांचा वारसा कसा असतो, विचार कशा पद्धतीने रुजले जातात. महात्मा फुलेंनी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि ज्यावेळेस महाडचा सत्याग्रह झाला, महाडचा सत्याग्रह झाल्यानंतर त्या सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाकडे पोट करून सांगितलं की एक घोषणा केली, जय जिजाऊ जय शिवराय. कारण की या लोकांमध्ये क्रांती निर्माण व्हावी, ऊर्जा निर्माण व्हावी. आणि बाबासाहेबांनी त्याच वेळेस रायगडाच्या पायथ्याशी जाऊन रायगडाचं दर्शन घेतलं, शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. हा एक विचाराचा वारसा आहे. बघा बाबासाहेब कोणत्या समाजात जन्मलेले आहे माहिती आहे सर्वांना. महात्मा फुले कोणत्या समाजामध्ये जन्मलेले आहेत माहिती आहे सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या समाजामध्ये जन्मलेले आहेत माहिती सर्वांना. परंतु बघा यांचं नातं काही नाहीये, यांचं नातं काही नाही. ते काही एकमेकांचे मावळ भाऊ नाही, चुलते नाही, चुलते नाही, काहीच नाही. मामा नाही, मामाची पोरगी, मामाची पोरगा, काहीच नाही. मग एकत्र का? एकत्र येण्याचं एकमेव कारण म्हणजे विचारांचा वारसा. तुम्ही आम्ही जो या ठिकाणी बसलेलो आहोत ते फक्त विचारांवर बसलेलो आहोत. आणि तो महात्मा फुलेंचा विचार, शिवाजी महाराजांचा जो विचार होता तो महात्मा फुलेंना माहिती होता, त्यांनी तो इतिहास जाणला होता. त्याचमुळे त्यांनी महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्याचाच विचार तो एक आश्चर्याची गोष्ट आहे. बघा त्यावेळेस माझे जाऊ छत्रपती शिवाजी महाराज लहानचे मोठे होत होते. वयाच्या 15व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली की हे स्वराज्य मी निर्माण करेल, स्वराज्य स्वतःचं राज्य, जनतेचं राज्य मी निर्माण करेल, अशी 15व्या वर्षी शपथ घेतली. माझ्या बंधू भगिनींनो, इतर बसलेल्या उपासकांनो, हा योगायोग नाहीये. तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आर्टिकल 15 मध्ये आर्टिकल 15 आहे ते स्पेशल इलेक्शन साठी आहे. आणि त्या ठिकाणी इलेक्शन म्हणजे त्या संविधानामध्ये इलेक्शन आर्टिकल 15 आहे, त्या 15 वरती सुरुवात होतं 15 आर्टिकल, त्याचं नाव 15 आर्टिकल 15 नंबर दिलेला आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो संविधानामध्ये ठेवलेला आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला आहे. याचं कारण काय? हा योगायोग नाहीये, हा योगायोग नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप दूरदृष्टी बाबासाहेबांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. त्याचमुळं छत्रपती शिवाजी महाराजांची जी नीती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी कार्यप्रणाली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रजा आहे ती कशा प्रकारे त्यांनी वागवली, कशा प्रकारे त्याचं राज्य निर्माण केलं, हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 15 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो ठेवून एक इलेक्शनचे आर्टिकल आहे टाकले. हा योगायोग नाहीये, हा खूप मोठी दूरदृष्टी आहे. तर सांगायचं एकच की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा
हा महात्मा फुलेंनी चालू केला. नंतर बाबासाहेबांनी सुद्धा